विदर्भ म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळग्रस्त शेतकरी असे चित्र सर्रास रंगवलं जातं. दुर्लक्षित असलेला विदर्भ पर्यटनाच्या दृष्टीने मात्र अतिशय समृद्ध आहे. अशा या विदर्भामध्ये नागपूरपासून 280 किलोमीटर आणि मुंबईपासून 550 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाशिम जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वत्सगुल्म, वाकाटक राजांचे अत्यंत संपन्न असं शहर. वाकाटक राजांनी वत्सगुल्म येथे जवळपास 200 वर्ष राज्य केलं. वत्सगुल्म नावापासून वाच्छोम असा अपभ्रंश होऊन वाशिम हे नाव तयार झालं. अशा या वाशिम जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, सामाजिक पर्यटन, ग्राम पर्यटन आणि शैक्षणिक पर्यटन अशा अनेक संकल्पना यशस्वीपणे विकसित होत आहेत. जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रगत शेती करून विविध चमत्कार करणारे अनेक शेतकरी आहेत. देशी गोवंश वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे कृषी संशोधक श्री रविभाऊ माधवराव मार्शेटवार यांनी आज शेकडो देशी गीर गाई पाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केलं आहे. स्वतःची गुंठाभर सुद्धा शेती नसताना वाशिम शहरातल्या आपल्या बंगल्यामधील जागेत गाई आणि म्हशी सांभाळून श्री दिलीप सुखदेवजी सोनी यांच्यासारखे संशोधक तर दुग्ध व्यवसायामध्ये नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहेत. एका झोपडीत राहून शिक्षण नसताना मशरूम सारख्या पिकावर संशोधन करून विक्रमी उत्पादन करणारे श्री सुरेश रामदास बनसोड ठाकूर पती पत्नी आपल्या 3 एकर शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. आपल्या उजाड शेतामध्ये 20 एकरावर डाळिंबाचे उत्पादन घेऊन कोट्यावधी रुपयांचे उत्पादन मिळवणारे श्री कुलदीप राजाराम राऊत आणि त्यांच्या पत्नी सौ सोनाली राऊत हे डाळिंब उत्पादकांना मार्गदर्शन करत आहेत. वाशिम शहराजवळ शेती करणारे वृक्षप्रेमी शेतकरी श्री विठ्ठल यशवंतराव बर्डे, लोणी येथील रामकृष्ण नारायण सानप, डोंगर किन्ही येथील अत्याधुनिक शेती करणारे श्री हेमंत प्रशांतराव देशमुख असे अनेक शेतकरी कृषी क्षेत्राला प्रगतीपथावर नेत आहेत आणि यातून कृषी पर्यटन, ग्राम पर्यटन यासारख्या संकल्पना वाढीस लागत आहेत. आई जगदंबा महाराष्ट्राची आराध्य देवता. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे छोटंसं गाव. बंजारा समाजाचे मुख्य संत श्री सेवालाल महाराज यांची समाधी सुद्धा याच ठिकाणी आहे. जगभरातील बंजारा इथे दरवर्षी यात्रेला येतात. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं भक्तिधाम इथं वसवण्यात आलं आहे. हजारो भाविकांना राहण्यासाठी सुसज्ज रूम्स आणि इतर आवश्यक सुविधा भक्तिधाम मध्ये निर्माण केल्या आहेत. सध्याचे बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू श्री रामराव महाराज याच ठिकाणी निवास करतात. मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात, नवस फेडतात आणि आनंदानं घरी परत जातात. वाशिम शहरातील बालाजी मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. 1783 साली भोसले राजांचे सरसेनापती श्री भवानीपंत काळू यांनी या मंदिराचं बांधकाम केलं. येथील मुख्य मूर्ती मात्र उत्खननामध्ये सापडली आहे. अत्यंत सुंदर आणि कलात्मक कोरलेली बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. मंदिराला लागूनच असलेला देव तलाव हा सुद्धा अतिशय सुंदर आहे. वाशिम शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान शिरपूर वसलं आहे. या ठिकाणी पार्श्वनाथ स्वामी यांची मूर्ती अधांतरी आहे. मूर्ती खालून आजही कापड किंवा कागद सहजपणे निघून जातो.
वाशिम शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर नाथ संप्रदायापैकी श्री कानिफनाथांचे समाधी मंदिर मंगरुळनाथ तालुक्यातील सावरगाव इथं आहे. भक्ती, शक्ती आणि नैसर्गिक सौंदर्याचा मिलाफ म्हणजे कान्होबांचं हे समाधी मंदिर. वाशिम शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर नागपूर महामार्गावर कारंजा हे तालुक्याचं ठिकाण आहे. गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ ज्यांच्या जीवनावर आधारित आहे असे श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान इथं आहे. गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी या ठिकाणी भारतभरातून आजही अनेक भक्त येत असतात. मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेला आणि सर्व धर्म समभावाचा प्रतीक असलेला अत्यंत पुरातन असा मंगळूर येथील दर्गा आणि तऱ्हाळा येथील पठाणांचं प्रमुख श्रद्धास्थान असलेला दर्गा या दोन्हीही ठिकाणी जगभरातून विविध समाजातील लोक भेट देत असतात. याशिवाय जिल्ह्यात अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. कोंडुली येथे पितांबर महाराजांचं मंदिर, मंगळूर येथील बिरबलनाथ मंदिर, लोणी येथील सखाराम महाराज मंदिर, डवा येथील सद्गुरू नाथनंगे महाराजांचं मंदिर, काळामाथा येथील अवलिया महाराजांचं मंदिर, नागरतास येथील देवीचं मंदिर अशी अनेक तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत. मनोरा, मंगरुळनाथ, कारंजा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम असे 6 तालुके पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न आहेत. रिसोड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे. याशिवाय अरुणावती, काटेपूर्णा अशा नद्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या पाण्याचा योग्य वापर करून कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यामधील मुख्य शहरांना जोडणारे रस्ते हेही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. वाशिमपासून 12 किलोमीटर अंतरावर आमखेडा या छोट्याशा खेड्यामध्ये वाशिम जिल्ह्यातलं पहिलं कृषी पर्यटन केंद्र 2005 सालापासून सुरू करण्यात आलं आहे. या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आणि इतर पर्यटक वर्षभर भेट देत असतात. इथं जुने भारतीय खेळ, घोडेस्वारी, बैलगाडीनं प्रवास, पोहणे, रेन डान्स अशा अनेक सुविधा आहेत. वाशिमपासून 10 किलोमीटर अंतरावर तपोवन हे भगवान शंकराचं अत्यंत पुरातन असं मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे भव्य मंदिर अतिशय रम्य आणि सुंदर आहे. वाशिम शहरातील एक अनोखे पर्यटन स्थळ म्हणजे या शहराची स्मशानभूमी. श्री माधवराव मार्शेटवार आणि जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री हरीश बाहेती यांच्या प्रयत्नामधून वाशिमची ही स्मशानभूमी एक पर्यटन केंद्र बनली आहे. माणसाचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी जगण्याची नवी उमेद देणारी ही स्मशानभूमी जगावेगळी आहे. धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, सामाजिक पर्यटन, ग्राम पर्यटन आणि पुरातन भारताचा समृद्ध इतिहास लाभलेल्या अशा या वाशिम जिल्ह्याला आपण सगळेजण एकदा तरी भेट देऊया.